मुरंबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट पाहूया आपल्या व्हिडिओमध्ये. तर आपण आता इथे पाहतोय की आता आरोही ही येते आणि आता ती ओरडतच येते, बाबा. त्याबरोबर अक्षय आणि आनंद दोघंही म्हणतात, हो हो, हळूहळू हळू. मग अक्षय म्हणतो, अरे वा, एवढं जड काय आणलंय, काय काय मागितलं आईकडे? त्यावर आरोही सांगते, आईकडे नाही मागितलं बाबा, आंटीने दिलंय. त्यावर अक्षय म्हणतो, आंटीने? कुठल्या आंटीने? मग तो रमाकडे बघतो तर रमा काहीच उत्तर देत नाही. मग अक्षय उठतो आणि म्हणतो, म्हणजे रेवाने. रमा, अगं काय हे, का घेऊन दिलंस तू तिला? त्यावर आरोही म्हणते, बाबा अरे आंटी चांगली आहे ती. त्यावर अक्षय म्हणतो, तू जा बरं आतमध्ये आणि खेळत बस. तशी लगेचच आरोही निघून जाते. अक्षय हा रमावरती रागवतो. तो रमाला म्हणतो, रमा तुला माहिती आहे ना, हे सगळं कदाचित त्या रेवानेच घडवून आणलेलं असेल आपल्या आरोहीच्या बाबतीत. तरीही तू एवढं सगळं का केलंस? तू का आरोहीला ते गिफ्ट घेऊ दिलंस? रमा, अगं तू त्या मुलीवर विश्वास ठेवायला नकोच होतास ना, तू का तिच्यावर विश्वास ठेवलास? त्यावर रमा म्हणत असते, हे बघा, मी मुद्दामून जाणून बुजून असं काहीही केलेलं नाही आहे. मी रेवाला नको म्हणतच नसेन असं तुला मला वाटतं आहे का? तुम्हाला असं वाटतं आहे का की मी रेवाकडनं मुद्दाम जाणून बुजून ठरवून ते गिफ्ट घेतलं आहे म्हणून? त्याबरोबर मग आता अक्षय म्हणतो, रमा अगं ते काहीही असलं तरी तू रेवाकडनं गिफ्ट का घेतलंस? मी एवढं सांगितलं होतं की तिच्याकडनं काहीही घ्यायचं नाही आहे, तिच्याकडनं काहीही घ्यायचं नाही आहे, तरीही तू माझं ऐकलं नाहीसच. तरीही तू ते गिफ्ट घेतलंसच ना? काय गरज होती तिच्याकडनं काहीतरी घ्यायची? त्याबरोबर मग आनंददादा उठून उभा राहतो आणि म्हणतो, अरे एक मिनटं, हे बघा ऐका, आधीच आपण एका संकटातून नुकतेच बाहेर पडलो, त्यात तुम्ही दोघंजण आता स्वतःहूनच एकमेकांशी भांडून संकट ओढावून घेऊ नका. जाऊ देत ना अक्षय, कशाला एवढा चिडतोयस तू? त्याबरोबर मग रमा काही न बोलता तिकडनं निघून जाते. त्याबरोबर अक्षय हा अभिला म्हणत असतो, आणि एक ह्याचं टेन्शन, अभ्या. पण अभि काहीच उत्तर देत नसतो. अभि काहीच बोलत नसतो. तो त्याच्या तंद्रीत व्यस्त असतो. तर इकडे रेवा घरी आलेली असते आणि घरी आल्यावर रेवा खूप खुश असते. ती तामणकरला मोठ्याने हाका मारते, विशू विशू विशू. त्याचा तामणकर बाहेर येतो. लगेचच ती तामणकराला गोल गोल फिरवायला लागते आणि म्हणत असते, विशू विशू विशू, यू नो, मी खूप खुश आहे. तुला माहिती आहे, आरोहीने माझं गिफ्ट एक्सेप्ट केलं. त्यावर हे ऐकून तामणकर म्हणतो, अरे वा वा वा, आता तुझ्या डोळ्यात हा आनंद बघून ना मलासुद्धा खूप भारी वाटते. म्हणजे याचा अर्थ तू एक पायरी पुढे चढलेली आहेस तर. त्याबरोबर रेवा म्हणते, नाही विशू, आरोहीने जरी माझं गिफ्ट आज एक्सेप्ट केलेलं असलं ना, तरीसुद्धा रमाने माझं गिफ्ट एक्सेप्ट केलेलं नाही आहे. रमाच्या डोळ्यात मला माझ्या विरोधातला राग स्पष्टपणे दिसत होता. मला जाणवत होतं की रमाच्या मनात ते गिफ्ट घेणं नाही आहे. पण आरोहीसाठी ती गप्प राहिली. तिने मला सांगितलं आहे की मी आरोहीपासून लांब राहायचं. विशू, तुला माहिती आहे, जेव्हा रमा बोलली ना की मी आरोहीपासून लांब राहायचं, मी तिला भेटायचं नाही, तेव्हा मला किती त्रास झाला आहे तुला नाही सांगू शकत मी शब्दात. त्याबरोबर विश्वनाथ तिला समजावतो की हे बघ रेवा डार्लिंग, अगं एवढ्या सगळ्या गोष्टी घडून गेल्या आहेत, एवढा त्यांचा विश्वास तुझ्यावरचा गमावला गेला आहे ना, त्यामुळे तू विश्वास परत मिळवायला थोडा वेळ तर द्यावा लागेल ना. आपण काळजी करू नकोस, हळूहळू सगळं व्यवस्थित होईल. रेवा म्हणते, हो विशू, तू बोलतोयस ना तसाच माझाही विश्वास आहे. एक दिवस नक्की सगळं चांगलं घडेल याची मलासुद्धा खात्री आहे. विश्वनाथ म्हणत असतो, सगळं होईल ग छान, काळजी करायची गरज नाही आहे. आता बघतेस ना, हळूहळू सगळं सुधारत चाललंय, होईल, हेही सगळं व्यवस्थित होईल, कळलं का? इतक्यात आता विश्वनाथला एक फोन येतो. विशू फोन उचलतो आणि म्हणतो, हॅलो. काय? खरंच? शाब्बास. आता मी काय सांगतो ते व्यवस्थित ऐका. त्या लोकांना तुमच्या ताब्यात ठेवा. हो, नाही, तिथेच ठेवा आणि कोणालाही कळू देऊ नका की ती लोक आपल्या ताब्यात आहेत. हो, मी पोहोचतोय. हो, मी थोड्या वेळात पोहोचतोय. त्याबरोबर मग तो फोन ठेवतो. रेवा म्हणते, काय झालं विशू? कोणाचा फोन होता आणि कुठे पोहोचण्याबद्दल बोलत होतास? त्याबरोबर लगेचच आता तो म्हणत असतो की, रेवा डार्लिंग, ज्या लोकांनी आरोहीला किडनॅप केलं होतं ना, त्या लोकांचा पत्ता सापडलेला आहे आणि आपल्या माणसांनी जाऊन त्यांना आपल्या ताब्यातसुद्धा घेतलेलं आहे. तिकडेच जाण्याबद्दल मी बोलत होतो. रेवा म्हणते, काय विशू, खरंच हे सगळं घडलं आहे? त्यावर विश्वनाथ म्हणतो, हो रेवा डार्लिंग, आता त्या अक्षय रमासमोर तू त्या गुंडांना नेऊन उभं करू शकतेस आणि तू निर्दोष आहेस हे सिद्धसुद्धा करू शकतेस. रेवा म्हणते, हो विशू, हो,
पण आधी आपण त्यांच्याकडे जाऊया, आधी आपण त्यांना भेटूया, मला त्यांच्याबरोबर बोलायचं आहे. चल ना विशू, आपण लवकर निघूया, आपण इकडे आता थांबायलाच नको. विश्वनाथ म्हणतो हो हो रेवा डार्लिंग चल. आणि मग विशू आणि रेवा तिकडनं त्या गुंडांना भेटायला निघालेले असतात. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे रमा ही अक्षयवरती नाराज झालेली असते. रमा आता खोलीत येऊन उशी घेऊन उशीला बिलगून बसलेली असते. त्यावेळी खोलीमध्ये अक्षय येतो. आता अक्षय खोलीमध्ये येतो, बघतो की रमा नाराज होऊन बसली आहे. अक्षय रमाला म्हणतो, रमा रमा काही नाही बोलायचं, एवढंच बोलते. अक्षय म्हणतो, फक्त माझ्या एकट्यावर रागवली आहेस का? त्यावर रमा म्हणते, नाही, स्वतःवर पण रागवली. अक्षय म्हणतो, हां चला मग बाबा, मी या गोष्टीत लकी आहे. या गॅलरीत सुद्धा तू माझ्याबरोबर आहेस ना कंपनीला, म्हणजे झालं. त्यावर आता अक्षयने हा असा जोक केल्यावर रमा म्हणते, नका ना यावेळी तरी जोक मारू. त्याबरोबर अक्षय म्हणतो, जोक नाही करत आहे मी खरं बोलतोय. मला सगळीकडे कायम तू माझ्याबरोबर हवी असतेस ना, म्हणून. त्याबरोबर मग अक्षय रमाच्या जवळ बसतो आणि रमाला म्हणतो, रमा सॉरी ग, मी तुझ्यावर रागवायला नको होतं, पण तुला माहिती आहे ना ती रेवा कशी येते. त्याबरोबर रमा म्हणते, अहो हो, मला माहिती आहे सगळं. आणि तुम्हाला काय वाटतं, मी मुद्दामून घेतलं असेल का ते गिफ्ट? मी फक्त आपल्या आरूसाठी केलं ते, कारण मला आरूसाठी ना सध्या फक्त शांतता हवी आहे. आरूची मानसिक शांतता, हे एवढंच काय ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि ते गिफ्ट घेतल्यामुळे जर तिला शांत वाटतंय तर काय फरक पडतो आहे? मी फक्त आरूसाठी केलं हे. त्याबरोबर अक्षय म्हणतो, अगं ही गिफ्ट वगैरे देऊन ती रेवा आपल्या आरूच्या थ्रू आपल्या घरात घुसण्याचा तर प्रयत्न करत नाही आहे ना, मला अशी भीती वाटते गं. तुला आठवतं आहे ना, त्या रेवाचा आपल्याशी आपल्या घराशी काहीही संबंध नाही आहे, पण तरीही ती पाचगणीत आली आहे. आता पाचगणीत येण्यापासून तर आपण तिला रोखू शकत नाही, पण ती रेवा आरूच्या थ्रू आपल्या घरात घुसण्याचा जर प्रयत्न करत असेल पुन्हा, तर मी त्याच्यासाठी काळजी करतो, म्हणून मी हे सगळं बोललो ग रमा. खरंच त्या व्यतिरिक्त तुला उगाचच्या उगाच दुखवावं असा माझा हेतू नव्हता. समजून घे ना मला तू. मला घरातल्यांची, तुझी, सगळ्यांचीच तुमची खूप काळजी वाटते आणि काळजीपोटी मी बोलत असतो. प्लीज समजून घे. रमा म्हणत असते, अहो मला सगळं कळतं आहे, तुमचं म्हणणं पटतं आहे सुद्धा, पण काय करू? मला ना रेवा जेव्हा बोलत होती ना, तेव्हा रेवाचं सगळं म्हणणं पटत गेलं आणि रेवा खरं बोलते आहे असं वाटत होतं. म्हणून मग मी रेवाकडनं ते गिफ्ट घ्यायला आरूला फार नाही नको म्हटलं, कारण मला जेन्युइनली वाटलं की ठीक आहे, आरूने गिफ्ट घ्यायला हवं म्हणून. खरंच. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता अभिदादा हा बसलेला असतो आणि आनंद आणि मयुरी हे दोघंजणं त्याच्याकडे आलेले असतात. आनंद आणि मयुरी अभिदादाला विचारत असतात की अभे अरे काय झालं आहे, तू आम्हाला काही सांगितलंच नाहीस तर आम्हाला कसं कळणार? हे बघ, जे काही घडलेलं असेल ते तू आम्हाला सांगू शकतोस, बोलू शकतोस ना आमच्याशी. जर तू आम्हाला सांगणार नाहीस तर आम्हाला कसं कळणार की नेमकं काय घडलं आहे, तू एवढ्या स्ट्रेसमध्ये का आहेस? जे काही असेल ते बोल. त्याबरोबर अभिदादाला आठवतं की त्याला त्या गुंडांनी फोन केला आहे आणि त्यांनी त्यांना सांगितलं आहे की आमची राहण्याची सोय तुझ्या आउट हाऊसवरती कर. पण आता मग तो काहीच बोलत नसतो. आनंद म्हणत असतो, अभे अरे काय झालं आहे, बोल ना, आम्ही तुझ्याशी बोलतो आहे ना. तुझ्या ऑफिसमध्ये जर काही टेन्शन असेल तर तू सांगू शकतोस यार, आम्हाला बोलू शकतोस. तुझ्या बॉसने तुला झापलं आहे का? तुझ्या एखाद्या क्लायंटने तुला गोल गोल फिरवलं आहे का? हे बघ अभ्या, जे काही असेल ते तू बोल. बोलल्याने प्रश्न सुटतात, न बोलल्याने नाही. काय झालं आहे? त्याबरोबर मयुरीसुद्धा म्हणते, अभ्या अरे आपण कुटुंब आहोत, जे काही असेल ना ते तू आम्हाला आत्तासुद्धा सांगू शकतोस. काही अडचण आहे का? काही सांगायचं आहे का तुला? हे बघ, जे काही असेल ना, जे काही ते अगदी तू मन मोकळं करू शकतोस आमच्यासमोर. बोल ना, काय झालं आहे? तू खूप टेन्शनमध्ये आहेस हे आम्हाला कळतं आहे, पण काय झालं आहे हे तू आम्हाला सांगत नाही आहेस अभ्या. अभ्या म्हणतो, नाही काही नाही आहे, तुम्ही उगाच माझी फार जास्त काळजी करू नका, काही नाही, उगाच मला टेन्शन देऊ नका आणि काहीही घडलेलं वगैरे नाही आहे. तुम्ही दोघंजणं ना माझी पर्सनल स्पेस डिस्टर्ब करताय. मला थोडा वेळ एकटं राहू द्या, शांत राहू द्या, बस मला थोडीशी शांतता हवी आहे, बाकी काहीही नाही आहे. कळलं का तुम्हाला? आणि तुम्ही लोक आता प्लीज जा इकडनं, मला थोडा वेळ रिलॅक्स व्हायचं आहे. त्याबरोबर मग अभ्या याला आनंददादा म्हणत असतो, अभ्या अरे काय बोलतो आहेस हे सगळं? अभ्या म्हणतो, मी बरोबर बोलतो आहे दादा, बस तुम्ही दोघंजणं ना नुसते मला प्रश्न विचारताय, पण तुम्हा लोकांना जसं वाटतंय तसं काहीही नाही आहे. समजलं का? तुम्ही दोघांनी जा बरं इकडनं, नाहीतर मीच जातो. असं म्हणत आता अभ्या उठतो आणि तिकडनं निघून जातो. त्याबरोबर आनंददादा हा मयुरीला म्हणत असतो, मयुरी खूप काहीतरी सिरियस गोष्ट आहे जी हा आपल्यापासून लपवतो आहे.
हा अभ्याचा मूळ स्वभाव नाही आहे. अभ्या नक्कीच काहीतरी खोटं बोलतो आहे आपल्यापासून, पण ते काय हे कळणं अवघड आहे. त्यावर मयुरी म्हणते, हो ना, पण दादा ते कळायला हवं नेमकं काय चाललं आहे अभ्याच्या मनात ते. त्याबरोबर आनंददादा म्हणत असतो, काळजी करू नकोस, समजेल तेही समजेल आपल्याला. त्यानंतर मग आता मयुरी म्हणत असते, हो दादा, समजायला तर हवंच. काय घडलं आहे हे जोवर कळत नाही तोपर्यंत आपण त्याची काही मदतसुद्धा करू शकत नाही ना. त्याबरोबर आता लगेचच आनंददादाचा मोबाईल वाजतो. मयुरी विचारते, काय झालं दादा? त्याबरोबर आनंददादा म्हणतो, काही नाही गं, मी माझ्या एका IT इंजिनियर मित्राला ना त्या गुंडाचा फोटो पाठवला होता. तो क्लिअर करून पाठवणार होता, पण चांगला क्लिअर नाहीच झालेला. त्यावर मग मयुरी म्हणते, मग आता काय करणार आहेस दादा? त्यावर तो म्हणतो, आता काय, आता हा फोटो नेऊन अक्षयला दाखवतो, बघतो विचारून त्याला काही सापडलं आहे का, त्याला काही कळालं आहे का, बघूया. काहीही झालं तरी हे सगळं घडवून आणणाऱ्या मास्टर माइंडपर्यंत तर आपण पोहोचायचंच. तर दुसऱ्या बाजूला आता त्या गुंडांना छगन मारत असतो. छगन म्हणत असतो, काय रे, कुणाच्या सांगण्यावरून केलं ते सगळं? कुणाच्या सांगण्यावरून? कुणी सांगितलं होतं त्या मुलीला किडनॅप करायला? बोला रे, बोला पटापट. आणि तो त्यांना मारत असतो. तोपर्यंत आता त्या ठिकाणी रेवा आणि तामणकर दोघंही पोहोचतात. आता रेवा आणि तामणकर हे दोघंजणं त्या ठिकाणी आल्याच्यानंतर तामणकर छगनला हाक मारतो, छगन. तसा लगेचच छगन त्यांच्यापासून लांब होतो आणि म्हणत असतो, साहेब एका बिळात लपून बसलेले एका माणसाने बघितलं आणि त्याने ताबडतोब आपल्याला टीप दिली ना, इमानदारी राखली, त्यामुळे आपल्याला ही माणसं भेटली. त्याबरोबर आता हे ऐकून लगेचच तामणकर म्हणतो, गुड. बरं, काही बोलली काही लोक? त्याबरोबर छगन नकार देतो. मग रेवा आता लगेचच त्या लोकांच्या समोर गोल फिरते आणि म्हणते, विशू बरोबर, हीच ती माणसं आहेत, ह्यांनीच केलं होतं हे सगळं. आणि मग रेवाला लगेचच आठवू लागतो तो प्रसंग जेव्हा त्या गुंडांनी आरोहीला किडनॅप केलं होतं. रेवा म्हणत असते की काय मिळालं रे तुम्हाला ते सगळं करून? काय मिळालं? त्याबरोबर ते गुंड गप्प असतात. मग रेवाच्या लक्षात येतं की हे तर तिघंच आहेत, ते चौघं होते. मग रेवा म्हणू लागते, विशू डार्लिंग, अरे हे तिघंच आहेत, ते तर चौघं होते. त्याबरोबर मग विश्वनाथ म्हणतो, हो रेवा डार्लिंग, मला माहिती आहे, काळजी करू नकोस, त्यांच्यातला एक सध्या तरी आपल्या हातातून फरार झाला आहे, पण तो जाऊन किती लांब जाणार आहे? 5 गणितच असेल ना, अख्ख्या 5 गणित माझी माणसं फिरतायत, आपल्यालासुद्धा लवकरात लवकर तो सापडेल. आणि मग इथे एक 4थी खुर्ची असेल आणि 4थ्या खुर्चीवर तो 4था माणूसही असेल. काळजी करण्याची गरज नाही आहे रेवा तुला. त्याबरोबर मग आता छगन म्हणत असतो, मॅडम ही लोक काहीच बोलायला तयार नाही आहेत, कोणाच्या सांगण्यावरून केलं काय, काहीच नाही. त्यावर रेवा म्हणते, चालायचंच. आणि मग ती आता बांबू घेते आणि बांबू घेऊन आता ती विचारायला लागते की कोणाच्या सांगण्यावरून केलं ते. त्यावर ते गुंड काहीच बोलत नसतात. मग रेवा आता त्याला चांगला बदडायला सुरुवात करते आणि म्हणत असते, काय विचारते मी, कोणाच्या सांगण्यावरून केलं ते? का किडनॅप केलं त्या मुलीला? काय मिळालं त्या मुलीला किडनॅप करून तुम्हाला? कशासाठी केलं होतं ते सगळं? कुणी सांगितलं होतं त्या मुलीला किडनॅप करायला? कशासाठी केलं? काय विचारते मी? काय मिळालं तिला किडनॅप करून? त्याबरोबर मग ती एकाला चिमटा काढते आणि म्हणत असते, होतोय ना त्रास? होतोय ना त्रास? मग तसाच त्या मुलीलाही त्रास झाला असेल असा विचार तुमच्या मनात का नाही आला? का दिलात त्या मुलीला तुम्ही त्रास? काय मिळालं तुम्हाला तिला त्रास देऊ ना? काय मिळालं? मी काय विचारते, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. कुणी सांगितलेलं हे सगळं करायला? आतापर्यंत ना तुम्ही खूप लोक बघितली असतील, पण आज रेवाजवळ पहिल्यांदा तुमचा पाला पडला आहे. आता बघाल आता मी काय करते ते. रेवा आहे मी, रेवा, समजलं? तुमच्यामुळे मला काय काय भोगावं लागलं माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे? असं म्हणत रेवा आणखीन त्या गुंडांना मस्त काठीने सोलून काढत असते, मस्त कुटत असते, मस्त. तुमच्यामुळे झालं आहे सगळं. तुम्ही माहिती आहे कोणाला किडनॅप केलं होतं? ती मुलगी कोणाची होती? रमा अक्षयची मुलगी होती ती. रमा अक्षयच्या मुलीला किडनॅप केलं, रमा अक्षयच्या मुलीला. असं म्हणत रेवा आणखीन त्यांना बदलते आणि म्हणत असते, अरे लहान आहे ना ती मुलगी, काय मिळालं तिला किडनॅप करून? काय मिळालं? कशाला केलं किडनॅप? का केलं किडनॅप तुम्ही तिचं? बोला, मी काय विचारते, कशासाठी केलं ते सगळं? कोणाच्या सांगण्यावरून केलं? कोणासाठी हे काम करताय तुम्ही लोक? बोला. ते गुंड बोलायला काहीच तयार नसतात. रेवा म्हणते, असं नाही बोलणार तुम्ही, असं नाही बोलणार. आणि मग रेवा त्यांना आणखीन जास्त चोप द्यायला लागते. त्यावेळी तामणकर हा घाबरतो चांगला आणि तामणकर म्हणतो, रेवा डार्लिंग, अगं थांब. रेवा पण रेवा काही थांबायला तयार नसते. रेवा चांगलाच यांचा किस पाडत असते, यांना चांगलं बदडून काढत असते, कुठून काढत असते. मग तेव्हा विश्वनाथ मध्ये पडतो शेवटी आणि म्हणतो, रेवा कूल,
कूल रेवा कूल, शांत हो, शांत हो आणि काळजी करू नकोस, होईल सगळं व्यवस्थित. हां, शांत राहा, शांत. मग रेवा जरा शांत होते. आता ह्या तिघांना तर रेवाने चांगलं तोडून काढलेलं असतं. तिघांची हडं चांगली एकत्र म्हणजे खिळखिळी रेवाने करून घेतलेली असतात. त्यानंतर ते गुंड म्हणायला लागतात की आम्ही काय नाही केलं, आम्ही काय नाही. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे तामणकर रेवाला म्हणतो, समजेल आपल्याला यांनी कुणाच्या सांगण्यावरून केलं, काय केलं, पण तू चल, तू माझ्याबरोबर घरी चल. आणि मग आता ते दोघंजणं जात असतात. जाताना ते छगनला सांगतात की यांना अक्षयरमाच्या समोर घेऊन जा. पण तेवढ्यात त्या ठिकाणी लगेचच त्यातला एक गुंड बोलतो, मुलं पळवणं हा काय आमचा धंदा नाही आहे. त्या अभिषेक मुकादमने आमच्याकडून पैसे घेतले होते, आम्ही त्याला सांगितलंही होतं, पण तो पैसे देत नव्हता, म्हणून मग आम्ही फक्त पैशांसाठी त्या मुलीला किडनॅप केलं होतं. त्यावर हे ऐकून आता लगेचच रेवा मागे फिरते आणि मग रेवा ही त्याला विचारू लागते, पूर्ण गेम काय आहे, पूर्ण सांगायचं. त्याबरोबर लगेचच तो म्हणू लागतो, सांगतो, सगळं सांगतो, पहिल्यापासून सांगतो. आणि मग तो आता रेवाला सगळं पहिल्यापासून सांगायला सुरुवात करतो. त्यांना अभि कुठे भेटला, कसा भेटला, अभिने त्यांच्याकडून कसे पैसे घेतले, कसे परत देईन म्हणाला पण कसे परत देत नव्हता, ते सगळं आता तो रेवाला सांगतो. त्याबरोबर मग छगन म्हणतो, मॅडम तुम्ही काही काळजी करू नका, चला आपण यांना ताबडतोब गाडीत भरू आणि त्या मुकादमांच्या घरी घेऊन जाऊ, तिकडे काय करायचं यांचं ते तिकडेच बघू, चला. त्याबरोबर मग आता लगेचच रेवा म्हणते, नाही थांब. त्याबरोबर मग सगळेजण तिकडेच थांबतात. आता हे सगळं कळाल्यानंतर रेवालासुद्धा खूपच मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. त्यानंतर मग आता रेवा ही तामणकरकडे बघत असते. तामणकर रेवाकडे बघत असतो तर ते गुंड म्हणत असतात, आम्ही फक्त आमचे पैसे वसूल करण्यासाठीच त्या मुलीला किडनॅप केलं होतं. तर दुसऱ्या बाजूला इकडे अक्षय हा त्या गुंडाचा फोटो व्यवस्थित निरखून बघत असतो. इतक्यात रमा तिकडे येते आणि म्हणत असते, अहो एवढं काय बघताय तुम्ही त्या फोटोकडे, एवढा जर कधी बायकोचाही फोटो तुम्ही निरखून बघितला नसेल ना. त्यावर अक्षय म्हणत असतो, बायकोचा फोटो बघण्याची काय गरज आहे. त्यावर रमा अक्षयकडे बघू लागते. त्याबरोबर अक्षय म्हणतो, माझी बायको माझ्या समोर असताना, माझ्यासोबत असताना मी बायकोचा फोटो का बघत राहील, बायकोलाच बघेन ना. आणि रमा जर तू माझ्यासमोर असशील ना तर तुला मी आत्ताच काय पुढचे 6 जन्म नाही, पुढचे 100 जन्म असाच बघत राहू शकतो खरंच. त्यावर रमा म्हणते, अहो असं कसं बोलताय तुम्ही. त्यावर अक्षय म्हणतो, काय गं काय झालं. त्यावर रमा म्हणते, 2 दिवसातच तर तुम्ही कंटाळलात ना मला. मी तर काय बाबा आता म्हातारी झाली आहे, मी तर आता चेहऱ्यावरच्या सुरकुत्या मोजते ना मग. त्यावर अक्षय रमाला म्हणतो, रमा काय गं तू, मी मस्करी केली होती ना, अजूनही तू तीच गोष्ट धरून आहेस का, काय अर्थ आहे याला. त्यावर रमा म्हणते, मग तुम्ही असं बोलला होतात ना. त्यावर अक्षय म्हणतो, अगं गंमत होती ती, पण मी खरं सांगतो, पुढचा हाच जन्म नाही तर पुढचे 100 जन्मसुद्धा मी फक्त तुला बघत राहू शकतो रमा. त्याबरोबर रमा हसते. त्यानंतर मग रमा ही अक्षयच्या जवळ येऊन बसते. अक्षय म्हणत असतो, पण काय आहे ना, सध्या मी हाच फोटो बघणं गरजेचं आहे, सध्या मी हातात घेतलेलं काम पूर्ण व्हायला हवं ना. तशी रमा ही अक्षयला म्हणत असते, तुम्हाला यश मिळेल का नाही हे मला खरंच माहीत नाही, पण एक गोष्ट नक्की, माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे आणि मला खात्री आहे की तुम्हाला यश नक्की मिळेल. तुम्ही या गुंडांपर्यंत नक्की पोहोचाल. हे सगळं कुणी केलं, का केलं, हे सगळं तुम्ही शोधून काढाल. त्यावर अक्षय म्हणतो, थँक्यू रमा. आरूच्या बाबतीत कोण वागलं ना हे सगळं, हे मला शोधून काढायचं आहे एनी हाव. त्यावर रमा म्हणते, हो काढाल ना, सगळं शोधून काढाल तुम्ही, माझी तुमच्यावरती पूर्ण खात्री आहे, विश्वासच आहे ना माझा. त्यावर हे ऐकून अक्षयला आणखीन जास्त बरं वाटतं. त्यानंतर मग आता अक्षय आणि रमा हे दोघंही जणं तिकडे बसलेले असतात. त्यानंतर पुढील भागात आता अभि हा सगळ्यांना काहीतरी सांगणार असतो. तर तो म्हणत असतो, मी खरं तर हे आधीच सांगायला हवं होतं. रमा म्हणते, काही हरकत नाही अभिदादा, तुम्ही आत्ता सांगितलं तरीही चालेल. अभि बोलणार असतो. इतक्यात अभिचा फोन वाजतो आणि तो फोन उचलायला चाललेला असतो. त्यावर अक्षय त्याला थांबवतो आणि म्हणतो, थांब अभि थांब, कोणाचा फोन आहे तो आणि काय एवढा धावत चाललायस. त्याबरोबर अभि घाबरतो. त्यानंतर अभि फोन उचलतो आणि आता समोरून रेवा म्हणते, अभिषेक मला तुला भेटायचं आहे. अभि रेवाला भेटायला रेवाने सांगितलेल्या ठिकाणावर पोहोचतो. तिकडे त्याला ते गुंड दिसतात. रेवा म्हणते, ओळखतोस ना तू यांना, तुझीच माणसं आहेत ना. त्यावर मग मात्र आता अभि घाबरतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. टाटा बाय बाय, धन्यवाद.